दादा मी पाण्याकडे गेले होते। खरं तर माझा पाय घसरला आणि मी पडले। ओवीने मला वाचवलं। ओवी कसा रमला इथे, सगळा कसा स्वतः मनापासून हौशेन करता। कोणी म्हणणार नाही परदेशातून इला म्हणून। चारू अगं मी तुला थांब थांब म्हणत होते, तू मी भरलेला प्लेट तशाच का घेऊन आली? त्यात हे खोबरं कोथिंबीर घालायची होती। इथे असंच उपीट सर्व करतात अगं। मी श्रीनूसाठी जी मुलगी पसंत केलेली आहे ना, ती आपली चारू। हा चारू माका तर चारू सोन म्हणून पसंत हा। दादा मामा माझं ओवीवर खूप जास्त प्रेम आणि मला त्याच्याशीच लग्न करायचं। आई मला खूप भीती वाटते। ओवी माझा जीव वाचवायला गेले। आम्ही ऑपरेट तर केलंय, सर्व जखमा स्टिच पण केल्या, पण आता आम्ही पेशंट वाचण्याची 100% खात्री देऊ शकत नाही। आता केलेल्या उपचारांना पेशंटने जर रिस्पॉन्स दिला तर आशा आहे। दीर्घायुषी हो, आयुष्यात तुला जे जे पाहिजे ना ते सगळं मिळते। The subscriber is currently switched off. Please try after some time. The subscriber is currently switched off. Please try after some time. काही झालं तरी ओवीच्या तब्येतीबद्दल विजयरावांका कळवायला हवं। थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करून बघतो। काळजी करू नकोस हा। ओवी लवकरच परत येईल। तुझी काळजी घ्यायला, तुला नियमित पाणी घालायला। शेवटी तू सुद्धा आमच्या प्रेमाचं एक प्रतीक आहेस ना। मी कालपासून जसा धीराने वागतो तसं तू इथं धरून राहा। आपण दोघं मिळून तिची वाट बघू। काय होणार नाही तिला, ती येईल लवकर परत। आम्ही दोघं मिळून तुला वाट काय नाही होणार तिला, काय नाही। देवा, या सगळं काय होऊन बसला? संध्या, तू इतक्या विश्वासाने ओवीची जबाबदारी माझ्यावर टाकलं होतस। ते पार पडत ते कमी पडले काय गो? संध्या, ओवी जर काय झालं ना तर मी स्वतः कधीच माफ करू शकणार नाही। देवा, माझ्या संध्याची ही ठेव माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस। नको हिरावून घेऊस। माझ्या ओवीचा जीव वाचव। मी पदर पसरते तुझ्या समोर। माझ्या ओवीक वाचव।
माझी ओवी म्हाका परत दे. वाचव माझी ओवी. सर प्लीज तुम्ही लवकर या. हो मी IV इंजेक्शन चालू करते. हो हो पण हां ओके ओके. एवढी घाई कसली? सगळं ठीक आहे ना? पेशंटची कंडिशन जास्त खराब झाली आहे आणि इंटरनल ब्लिडिंग सुरू झालंय. उमा 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 काय होतं तुम्हाला? उमा ओवी ओवी ठीक आहे. ओवी काहीतरी होता. नाही ओवीला काही झालं नाही. तुम्ही सांभाळा स्वतःला. या. ओवी नर्स सांगितलेली औषधं लवकरात लवकर मागून घ्या. ब्लडची गरज लागेल. ब्लड अरेंज करा. कम ऑन मूव फास्ट. उमा थोडं धीरानं घ्या. असं घाबरून कसं चाललंय? आजपर्यंत कित्येक लोकांची काळजी घेतलीत, त्यांना आजारपणातून बरे केले. असं धीर सोडून कसं चालेल? पण माझं पोर तिथे. उमा काळजी करू नका. ओवी बरी होणार. तुमचा विश्वास हा ना सर्वेश्वरावर? शांत वाट. विजयरावांका फोन लागलो काय? होय मी फोन करतोय पण त्याचा फोन लागत नाही. ओवी ओवी उमा 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 काही होणार नाही. हो त्याचा ओवी. उमा तुम्ही काळजी करू नका. सगळं ठीक होईल. तुमचा विश्वास हा ना सर्वेश्वरावर, तो सगळं ठीक करेल. ओवी उमा. नर्स इंजेक्शन दे. उमा दादा शिनूचा फोन येलो. घे ना. बघ ना काय म्हणतोय. हा हा शिनू बोल रे. मामा कशी ओवी आता? आता आता बरी आती. अरे मी तुका बोललेलं आहे ना की तिका काय होणार नाही. बरा बरा आती. हा मामा उमाई का रडते? मामा नक्की ओवी बरी आहे ना? अरे ता वहिनी आहे ना तर काळजी न रडता. बाकी काय नाही. निळ्यो लावले असत ना ओवीक मनान जरा घाबरली आधी. हा बाकी काय नाही. बाकी काय नाही. शिनू तू काय काळजी करू नको. हा चल ठेवते फोन. हा मी हॉस्पिटलला जातो. हा काय रे काय झाला? ताईची अगं उमाई फोनवर रडत होती. म्हणजे ओवीला तिकडे काहीतरी त्रास होत असणार. मला तिथे असायला हवं. मी जातो. हा अजिबात जायचा नाही. आधीच सांगून ठेवताय. आई आई काय आई? त्या ओवीशी आपला काय संबंध हा? आणि तिची मावशी हा ना तिकडे. दादा पण तिकडेच हा. अगं पण मला तिकडे जायला हवं. आई तुला कळत का नाहीये? काही एक बोला नको. हा त्या संध्याच्या पोरीशी आपला काही एक संबंध आहे. मुकाट्याने घरात बस आणि तुझा तो काय अभ्यास का काय आहे ना तो कर. आई अगं पण या सगळ्यापेक्षा ओवीचं बरं होणं जास्त महत्वाचं आहे. निदान माणुसकीच्या नात्याने तरी मला तिकडे जाऊ दे. उमाईसाठी तरी मला तिकडे जाऊ दे. नाही जायचं सांगितलं ना. बंधू पण तिकडेच हा. एवढी सगळी जण तिकडे जाऊन काय करतात? हा त्या उमाचा जावई आणि लेक त्या पण तिकडेच असत. आणि त्या ओवीशी आपला काही एक घेणं देणं नाही. हा शिनू मी काय म्हणते. लाली म्हणता म्हणून नाही. पण तू थंय जाऊन काय करतलस? तू काय डॉक्टर असस काय? डॉक्टर बघतीत ना काय करूचा आता. आणि तसाही ज्याच्यातून काय निष्पन्न होऊचा नाही त्याच्या मागे कशाक धावायचा म्हणते मी. ह्या सगळा मी
उमा घरात नसताना सांगतोय. उमाक जर कळला ना तर त्रास होत बाबड्याक. डॉक्टर नेमकं काय झाले? काळजीचं काही कारण आहे का? हे पहा, आम्ही आमच्याकडनं सगळे प्रयत्न करत आहोत, पण अचानक मध्यरात्री पेशंटची अवस्था फार गंभीर झाली. जखम झाली, त्यामुळे आतमध्ये इन्फेक्शन झालं आणि ब्लिडिंग सुरू झालं. त्यांच्यावर मोठी सर्जरी करावी लागेल आणि त्यासाठी पेशंटला आपल्याला मुंबईला नेण्याचा विचार करावा लागेल. त्याकरता तुमच्या संमतीची आधी गरज आहे, कारण त्याशिवाय आपण पेशंटला कुठेही हलवू शकत नाही. डॉक्टर साहेब, कसं आहे ना, प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. आमचं काहीच म्हणणं नाही त्याबद्दल, पण पेशंटचे आम्ही पालक नाही आहोत. देव न करो काही चुकीचा निर्णय घेतला किंवा काही बरं वाईट झालं तर त्या पेशंटच्या वडिलांना उत्तर द्यायला आम्ही बांधील आहोत. मग पेशंटच्या नातेवाईकांना लवकरात लवकर इकडे बोलावून घ्या, त्यांची गरज आहे इकडे. ठीक आहे डॉक्टर, मी त्यांना बोलावून घेतो. ठीक आहे. काय रे, काय झाला? अरे पाणी काय नेत? शिनू, शिनू, काय झाला या पोराक? सोन्यासारखं पोरगो, पण त्या संध्याच्या पोराच्या नादाक लागलो आणि काय तरी विचित्रच वागूक लागलो. काय करूचा याचा आता? हे कोणीतरी उखडलंय, पण कोणी आणि का? मी हे रोपटं उपटून टाकलं होतं, पण श्रीनूने ते परत रुजवलं. त्याचा काही उपयोग होणार नाहीये श्रीनू. रोपट्याची मुळं उन्हात केव्हाच कोमेजून गेली होती. तुझं प्रेम आणि हे रोप, दोघांचा अंत निश्चित आहे आणि तो माझ्या हातून होणार हे पक्क. नशिबाने किती प्रयत्न केला तरी मी तुला या मातीतून आणि ओवीला माझ्यापासून कधीच दूर करू देणार नाही. मी आहे तोवर तू आहेस. आलो. सर थांबा. सर, शिनूला मी लहानपणापासून ओळखते. तुम्ही जर आता त्याला समजवायला गेलात ना, तो स्वतःला त्रास करून घेईल आणि रडत बसेल. तुम्हाला तो काही सांगणार नाही, कारण तो फार असं कुणासमोर व्यक्त होत नाही. त्याला त्या रोपट्यापाशीच बसून राहू दे, मोकळं होऊ दे त्याला. कधी कधी आपल्या माणसांच्या आठवणींची सोबतच आपल्याला पुरेशी वाटते, आणि त्या जर तिसरं कोणी आलं ना तर मग त्रास होतो.
त्या दोघांच्या प्रेमाबद्दल आपल्याला काहीच आयडिया नव्हती. मला तर साधी हिंट पण नव्हती. नाही या लोकांनी कधी आपल्याला यांच्याबद्दल काही जाणवू दिलं. आपण नक्कीच यांना हेल्प केली असती. सर ओवी मला त्या दिवशी हेच सांगणार होती आणि हे असं झालं. निश्चित अजूनही वेळ गेलेली नाहीये. एकदा का ओवी रिकवर झाली की आपण ओवी आणि श्रीनू बद्दल सगळ्यांना कन्व्हिन्स करू. वाटेल ते करू त्यांच्यासाठी. सर ओवीला काय झालं ना तर मी श्रीनूच्या नजरेला कधीच नजर मिळू शकणार नाही. असं काहीच होणार नाही. आपण सगळे आहोत ना तिच्यासोबत. बी पॉझिटिव्ह. मला तर माझा जीव घे म्हणजे ओविक वाचव. सर्वेश्वरा ओविक त्याच्या पायावर परत एकदा उभा कर. हात जोडते तुझ्यासमोर. या घरात ना काय चालला ना ताच कळत नाही माका. हा घरात ना नुसता 3 दिवस झाले सुटकी वातावरण कोणीतरी मेल्यासारखा. उमा तिची सगळी कर्तव्य विसरून एकतर त्या देवासमोर टिपा गाळत बसता नाहीतर हॉस्पिटलला धावत जाता. घराकडे ना हिचो अजिबात म्हणून लक्ष नाही. अये अगो अजून जेवणाचा पत्ता नाही. हा खायचा काय? 2 दिवस झाले सकाळी पिठी भात खातो आणि रात्री खिचडी. दुसरं कायच नाही. ह्याच खातो. तास खाऊन ना मला कंटाळा येईल. गो लाली माणूस असस की कोण असस? अशा परिस्थितीत तुका जेवणाचा सुचता? हा प्रसंग काय आणि असा चुकीचा कसा बोलू शकतस तू? भले त्या ओवी बरोबर आपल्या श्रीनूचा लगीन करूचा नाही पण माणूस की सोडून कसा चलात? हा तुका काय पंचपक्वाना करून खाऊची असत ना? जा करून खा जा. पण असा प्रसंगात असा चुकीचा बोला नको गो. जाऊ दे तुझ्याशी बोलून काय उपयोगच नाही. मंजू गो मंजू. मंजू. हा लालिताई काय झालं? जेवणात काय बनवला? आत्ताच खिचडी घातलीये. ती झाली की वाढते तुम्हाला. थोडा वेळ थांबा. चढली मेली ती खिचडी. दुसरा काय करूकच येत नाही. मिळमिळीत नुसती खिचडी बनवायचा. मका ना नकोच. खा तुम्हीच. जा माका नकोय जेवूक. जा जा नको जेवूस जा. एक दिवस जेवली नाहीस ना तर काही फरक नाही पडत आहे. तुला उमा वहिनींची मनस्थिती कळते? ओवीसाठी त्या देवाजवळ बसल्यात म्हणून तू तणतण करतेस. श्रीनूच्या वेळेला तुझी तब्येत बरी नव्हती. बाळ किंवा आई अशी परिस्थिती होती तेव्हा याच उमा वहिनी उपाशी तापाशी देवाजवळ बसल्या होत्या. का तर तुम्ही दोघेही सुखरूप राहावेत म्हणून. विसरलीस तू? एवढी कशी ग बेईमान निघालीस? ओ त्या संध्याच्या पोरी बरोबर माझी तुलना करू नका. माका ना नकोच हा जेवूक. सगळ्यांका ना मी बोलता येता दिसता पण घरात कुणाचं लक्ष नाही ता दिसत नाही. जाऊ दे. लालिताई सगळ्या पोरांच्या त्या असा पोर माझ्या पोटी कसा निपजला ताच कळणार नाही. निसतो स्वतःचा विचार नाही तर काय. जादेत द्यायची तुम्ही लक्ष नका देऊ तिच्याकडे. जावयानू मगाशी तुम्ही हॉस्पिटलात गेलेलात ना? डॉक्टर काय म्हणे होते? डॉक्टर म्हणाले ओवीला मुंबईला घेऊन जावं लागेल. ती इथल्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नाहीये. अरे माझ्या कर्मा काय होता या? तेव्हा फरक लवकर बरा कर रे बाबा.